नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. मी कापसे गुरुजी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मधला तिसरा पाठ, ज्याचं नाव आहे पूर्णांक संख्या. आणि हा धडा किंवा हा पाठ शिकल्यानंतर तुम्हाला पूर्णांक संख्येविषयी सर्व काही माहिती होईल. पूर्णांक संख्या काय असतात किंवा त्याचा उपयोग काय असतो किंवा त्याच्यावर काय कशा गणितीय क्रिया केल्या जातात याविषयी सखोल माहिती आपण या भागात बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला, म्हणजेच पूर्णांक संख्या म्हणजे काय. आता इथे थोडस आपल्याला भूतकाळात जावं लागेल, कारण आपल्या इथे जरासं आठवूया म्हटलं म्हणजे इयत्ता 5वीच आपल्याला बघावं लागेल की आपण काय करत होतो याच्या अगोदर किंवा अगोदर शिकत असताना. संख्या आपण मोजायचो, म्हणजे आपल्याला जर काही मोजायला सांगितलं की या चित्रामध्ये किती मुले आहेत, तरी आपल्याला म्हणतील की 1 2 3 4 हा 5 6 आणि 7. तर काय उत्तर येईल तुमचं? 7 मुले आहेत. किंवा पाण्यामध्ये किती बदक आहेत, तर हा 1 2 3 4 असे आपण उत्तर देऊ. किंवा इथे जर फुलांची संख्या जर विचारली तर किती आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 फुले आणि 4 बदक, बरोबर. परंतु इथं लक्षात आलं का, मी इथं कुठेही शून्यापासून सुरुवात केली नाही, 1 पासून सुरुवात केली. कशापासून सुरुवात केलेली आहे मी? ते 1 पासून. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टी मोजतो, एखाद्या वस्तू मोजतो, तेव्हा आपल्याला सुरुवात ही 1 पासून करावं लागते. म्हणजे जेव्हा आपल्याला मोजायचं असते त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल? मोज संख्या. म्हणजे आपल्याला जेव्हा केव्हा मोजायचं असते तेव्हा आपण कधी पण सुरुवात ही 1 पासून करतो, शून्यापासून करतो का? नाही. मग आपल्याला काय म्हणावं लागेल की जेव्हा आपल्याला काही संख्या किंवा काही घटक मोजायचे असतील तेव्हा आपण ज्या संख्यांचा वापर करतो त्याला आपण मोज संख्या म्हणतो. आणि मोज संख्या हा कशापासून? शून्यापासून सुरुवात होत नाही, तर त्या 1 या अंकापासून सुरुवात होतात. म्हणजे कोणतेही घटक तुम्हाला मोजायचे असेल तर तुम्ही सुरुवात नेहमी ही 1 या अंकापासून समोर करता. 1 2 3 4, बरोबर. तर शून्य सोडून ज्या इतर जेवढ्या काही संख्या येतात, धनसंख्या म्हणतोय, तर त्या काय येतात? आपण त्याला मोज संख्या म्हणतो. आणि मोज संख्येलाच गणितीय भाषेत नैसर्गिक संख्या असे म्हणतात. म्हणजे 1 2 3 4 नंतरच्या ह्या ज्या संख्या आहेत याला मूळ संख्या आहे, यामध्ये शून्याचा समावेश होत नाही, त्याला आपण नैसर्गिक संख्या किंवा त्यालाच आपण इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स असे म्हणतो. नॅचरल नंबर्स. त्यानंतर बघा याला आपण काय म्हणतो? तर नॅचरल नंबर असेल. मग नैसर्गिक संख्यामध्ये इथे जर बघितलं की 1 पासून सुरुवात झाली, 1 2 3 4, त्याच्यानंतर इथे 28,573. किती मोठी ही काय असू शकते? नैसर्गिक संख्या. आता यानंतर जर आपल्याला बघायचं झालं तर नैसर्गिक संख्या नंतर काय, तर पूर्ण संख्या, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? होल्स नंबर. होल नंबर. आता ही काय नवीन, तर होल नंबर म्हणजे ज्याचा शून्यापासून समावेश होतो. म्हणजे अशा संख्या ज्याच्यात कशाचा समावेश करता येईल तुम्हाला? पहा, इंटिजर बघत आहोत आपण, यामध्ये आपण नॅचरल नंबर बघितले. नॅचरल नंबर्स, त्यालाच आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्या. आणि नैसर्गिक संख्या बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं की नैसर्गिक संख्यामध्ये शून्याचा समावेश तर होत नाही, परंतु इतर ज्या मोज संख्या आता 1 2 3 4 याच्या समोर किती असू शकतात, तर ह्या नॅचरल नंबर किंवा याला नैसर्गिक संख्या म्हणतो. बघा आता दुसरं काय राहिलं, तर दुसरं बघा, यामध्ये आपल्याला शिकायला भेटल्यात आता होल नंबर काय. होल नंबर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण पूर्ण संख्या. लक्षात घ्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या वेगळ्या आहेत. पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजेच काय, की ज्या अशा नैसर्गिक संख्येचा समूह ज्याच्यामध्ये शून्याचा समावेश, म्हणजे नैसर्गिक संख्याचा समूह आणि त्यामध्ये जर शून्य समाविष्ट होत असेल तर त्याला आपण काय म्हणूया? पूर्ण संख्या किंवा होल नंबर. तर याला आपल्याला 0 1 2 3 4 5 अशा असंख्य संख्या आपल्याला लिहिता येईल, म्हणजेच होल नंबर. आपल्याला याला होल नंबर असे म्हणतो.
यानंतरच्या ज्या आहेत त्या आहेत ऋण संख्या आणि धन संख्या. आता याच्यावर एक आपण बघूत उदाहरण काय आहेत ते बघा. पॉझिटिव्ह नंबर्स ज्याला आपण काय म्हणतो धन संख्या, याला धन संख्या म्हणतो. आणि निगेटिव्ह नंबर म्हणजेच ऋण संख्या, निगेटिव्ह नंबर म्हणजेच काय तर ऋण संख्या. आता लक्षात घ्या, पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर आपल्याला जर बघायचे झालं तर याचं उदाहरण द्यायचं जर झालं तर आपण जे तापमान मोजतो आणि याची गरज का भासली ते बघा. तापमान मोजत असताना काय तर बर्फाचं जर तापमान पाहिलं तर हे शून्यापेक्षा पण खाली जातं, बरोबर. म्हणजे हिवाळ्यात जे हिमप्रदेश असतात तिथे तापमान हे शून्याच्या खाली जातं, तर उन्हाळ्यामध्ये काय असतं ते शून्याच्या वर असतं. मग हे दाखवण्यासाठी काय आलं, एक नंबर सिस्टम डेव्हलप झाली, त्याला आपण पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस दाखवायचं आणि त्याच्या खालचं दाखवायचं, म्हणजे शून्यापेक्षा किती खाली तर -1 डिग्री सेल्सिअस म्हणजे ऋण संख्या आली इथे, आणि अधिक 1 डिग्री सेल्सिअस इथे काय आली, एक धन संख्या आली. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर म्हणायचे झालं तर जे धनप्रभारित असतात म्हणजे शून्यापेक्षा मोठ्या असते त्याला आपण पॉझिटिव्ह नंबर म्हणतो, आणि शून्यापेक्षा जी लहान संख्या असते त्याला आपण निगेटिव्ह नंबर म्हणतो. बघा अजून एक याचं उदाहरण जर बघायचं झालं तर जेव्हा आपण एखादी बिल्डिंग जी असते त्या बिल्डिंगला काय असतात तर इमारती म्हणजे या इमारतीमध्ये काय असतात तर फ्लोर असतात, बरोबर. असे वेगवेगळे काय असतात फ्लोर असतात, किंवा त्याला आपण मराठीमध्ये माळे म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे की ग्राउंड फ्लोअर, त्याच्यानंतर तळमजला, ग्राउंड फ्लोअरच्या खाली पण म्हणजे हा जो आहे हा जमिनीचा भाग आहे. जमिनीच्या भागावरती बिल्डिंग उभी असते. काही बिल्डिंग अशा असतात की ते जमिनीच्या खाली पण त्यांचे काय असतात फ्लोअर असतात, म्हणजे त्याला आपण तळमजले म्हणतो. तर बघा जो इथं ग्राउंडला आहे म्हणजे जमिनीवरती आहे त्याला आपण 0 नाव देऊयात, बरोबर, 0 नंबरचा, त्यालाच आपण काय म्हणतो ग्राउंड फ्लोअर म्हणतो. आणि जे वरचे आहेत तर त्याला आपण काय म्हणतो 1, 2, 3, 4 आणि 5. तसेच जर आपण खाली गेलो तर आपल्याला काय म्हणावं लागेल, इथं जसं वरचा मजला, पहिला वरचा मजला, त्यानंतर दुसरा वरचा मजला, तिसरा वरचा मजला, चौथा वरचा मजला, 5वा वरचा मजला, तसेच इथे खालचा पहिला मजला, खालचा तळमजला ज्याला म्हणतो, खालचा पहिला तळमजला, दुसरा तळमजला आणि तिसरा तळमजला. मग यासाठी प्रत्येक वेळेस तळमजला किंवा असं न वापरता आपण जे खालच्या गोष्टी येतात जसं की आपल्या बिल्डिंगची रचना झाली, आपल्या इमारतीची रचना झाली, याच्यासाठी आपण वजा हे चिन्ह वापरतो, म्हणजे ऋण संख्या. इथे ऋण संख्याची आपल्याला आवश्यकता पडली, इथे आपल्याला ऋण संख्या ज्या असतात त्यांची आवश्यकता पडली, आणि वरती जे आहे तर आपल्याला धन संख्यांची काय आवश्यकता आहे. म्हणजे इथून आपल्याला धनसंख्या आणि ऋण संख्याचं महत्व आपल्याला कळालं. तर आता आपण बघितलेले आहेत नॅचरल नंबर म्हणजेच नैसर्गिक संख्या काय असतात, त्यानंतर होल नंबर म्हणजेच त्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो, आणि जे आपल्या ऋण आणि धन संख्या आहेत निगेटिव्ह नंबर्स आणि पॉझिटिव्ह नंबर्स ते पण आपण इथे बघितलेले आहेत. आता इथे बघा व्यवहारात धनसंख्येच्या आधी अधिकचं हे चिन्ह देत नाहीत, हे सर्वात महत्वाचं. प्रत्येक वेळेस हे धनाचं चिन्ह देतात का अधिकचं चिन्ह देतात का तर नाही, पण काय म्हटलं इथं ऋण आहे जे वजाचं चिन्ह दिसते तुम्हाला, आपण आपल्या गणिती क्रियेमध्ये याचं वजाचं चिन्ह म्हणतो, याला वजाबाकीचं चिन्ह. ते हे ऋण चिन्ह मात्र लिहावेच लागते, याला पर्याय आहे का आपल्याला नाही. ऋण संख्या लिहिताना ऋण चिन्ह हे लिहायलाच हवं.
धनसंख्याला लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी चालतं, परंतु ऋण संख्येला काय करावं लागेल तुम्हाला, हे लिहावं लागेल, म्हणजे लिहावंच लागेल, याला पर्यायी व्यवस्था आपल्याकडे नाही. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूयात, जसं आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे, म्हणजेच पूर्णांक संख्या, त्यालाच आपण इंटिजर्स म्हणतो. यामध्ये धनसंख्या, शून्य आणि ऋण संख्या मिळून संख्याचा जो समूह तयार होतो त्याला आपण पूर्णांक संख्यांचा समूह असे म्हणतो. म्हणजेच बघा, इथे काय झालं, एक लिफ्ट दाखवली, त्याच्यात इथं फ्लोअरचे काय दिले तर नंबरिंग दिली, -1, -2, 0, 1, 2, 3 अशा प्रकारे. तर इथे काय रे, आपण शून्य संख्येचा पण वापर केलाय, धनसंख्यांचा पण वापर केलेला आहे आणि इथलच्या ऋण संख्यांचा पण वापर केला. अशा प्रकारे आपण इथं तिन्ही म्हणजे तुमच्या पूर्ण संख्या, धनसंख्या आणि ऋण संख्या या सर्वांचा समावेश केला. म्हणजेच आपण इथे जिथे या तिन्ही संख्याचा ऋण, धन आणि शून्य या तिन्ही संख्यांचा समावेश होतो अशा गटास आपण पूर्णांक संख्यांचा समूह किंवा पूर्णांक संख्यांचा गट असं आपल्याला म्हणता येईल. आता बघा, इथे आहे संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवणे. आता आपल्याला माहित आहे की शून्य ही जी संख्या आहे, धन पण नाही आणि ऋण पण नाही, ही धन पण नाही आणि ऋण पण नाही, बरोबर. शून्य धन पण नाही आणि ऋण पण नाही, म्हणजे ही एक आपल्याला पॉझिटिव्ह नंबर पण म्हणता येत आणि निगेटिव्ह नंबर पण म्हणता येत. आता यानंतर बघा, आपल्याला बघायचे संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवायच्या, बरोबर. यासाठी आपण शून्य जो आहे याला आपण आरंभ बिंदू असे म्हणतो आणि आरंभ बिंदूच्या उजवीकडच्या, उजवी जी बाजू आहे उजवीकडच्या राईट साईडच्या ह्या जेवढ्या काही संख्या येतात ह्या धन संख्या गणल्या जातात. तर जी डावी बाजू आहे, या डाव्या बाजूकडच्या जेवढ्या काही संख्या आहेत याला आपण ऋण संख्या म्हटल्या जातात. आणि इकडे बघा, आरंभ बिंदूपासून आपण जसे जसे डावीकडे जाऊ तसतशा काय भेटतील तुम्हाला, ऋण संख्या भेटतील. इकडच्या काय असतील ऋण संख्या, आणि जसे उजवीकडे जाऊ त्याला आपण धन संख्या म्हणतो शून्यापासून. बर, अजून याच्यात काय आहे तर बघा, याच्यात जर लहान मोठेपणा ठरवायचा झाला तर संख्या रेषेचं वैशिष्ट्य असं आहे की संख्या रेषेच्या जितके उजवीकडे जासाल तुम्ही तेवढी संख्यांची किंमत ही काय होते, वाढते. संख्यांची किंमत काही वाढते. या उलट जसजसे तुम्ही संख्या रेषेच्या डावीकडे जासाल तर तिकडेच काय होते, संख्यांची किंमत काय होते तरी घटते, म्हणजे कमी होते. तर बघा, इथे जर उदाहरण जर बघायचं झालं तर -5 आणि +5, बघा दिसायला तुम्हाला सारखेच दिसतात, 5 5 आतापर्यंत तुम्हाला 5च माहित आहे. तर आता इथे काय झाले, तर इथं मी एक चिन्ह दिलं धन आणि इथे दिलं ऋण. तर यामध्ये मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती, तर -5 ही संख्या +5 पेक्षा लहान आहे असं म्हणावं लागलं आपल्याला. किंवा इथं -5 च्या जागी आपण -6 जरी घेतले तरी या चिन्हामध्ये काही फरक पडणार नाही, कारण अधिकचे जे धन संख्या येतात ह्या ऋण संख्यापेक्षा नेहमी मोठ्या असतात. शिवाय तुम्ही इकडे हा अंक जरी मोठा असला तरी याची किंमत कमी असते, अंक मोठा जरी असला तरी याची किंमत लहान आहे, कारण ही एक ऋण संख्या आहे. आलं लक्षात. आता पहा, एक उदाहरण दिले तर संख्या रेषेवर -7 आणि +8 ह्या संख्या दाखवायच्या. तर आपल्याला इथे काय करावं, संख्या रेषा काढावं लागेल, शून्य काढला इथे आरंभ बिंदू. आता लक्षात घ्या, इथून जे इथे एकच जे दिसते याला आपण एकक म्हणत असतो, याला काय म्हणतो आपण, एकक. म्हणजे हे जो मधातला तुम्हाला अंतर दिसते, हे मधातला जो गॅप दिसतोय 1 ते 2, 2 ते 3, इथे मधात तुम्हाला एकसारख्या प्रमाणात काय दिसते, अंतर दिसते, बरोबर. आणि याच्यावर जे आपण नमूद करतो या प्रत्येक अंकाला आपण काय म्हणतो, एकक. काय म्हणतो तर एकक, किंवा यालाच आपण इंग्रजीत युनिट असं म्हणतो. आता इथे पहा, एक पाय डायग्राम दिलेला आहे, बरोबर. तर यामध्ये काय दिलं, एक ओव्हल्स दिले, म्हणजेच त्याला आपण अंडाकृती म्हणूया. इथे सर्वात अगोदर नैसर्गिक संख्यांचा समूह येईल, बरोबर. मग पूर्ण संख्या कशाला म्हणायचं, या नैसर्गिक संख्या तर आलाच पण त्याच्यात शून्य पण आला, म्हणजे हा जो गोल आहे या गोल मध्ये काय शून्य पण आहे आणि 1 2 3 ह्या संख्या पण आहेत, म्हणून याला पूर्ण संख्यांचा गोल. आणि हा पूर्णांक संख्या म्हणजेच काय, ज्याच्यात शून्य पण आहे
तुमच्या नैसर्गिक संख्या पण आहे, शिवाय तुमच्या ऋण संख्या आहेत, इथे ह्या ऋण संख्या आल्यात ना, या ऋण संख्या या तिघाचाही समावेश ज्याच्यात होतो त्याला आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. जसं पहा इथं एक उदाहरण दिलं की वर्ग. वर्ग कशामध्ये येतो तर शाळेमध्ये, आणि शाळा कशात येते गावामध्ये, गाव कशात येते तालुक्यामध्ये, आणि तालुका कशात येते जिल्ह्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारे नैसर्गिक संख्या काय झालं तर तुमचा वर्ग, पूर्ण संख्या काय झालं तुमचा शाळा, आणि पूर्णांक संख्या काय झालं तर तुमचं गाव. असं 3 पायऱ्याचं किंवा 3 लेवलचं आपल्याला इथं रचना संख्यांची दिसत आहे. आता यावरती काही सराव संचामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची पण आपण उत्तरे पाहूया. आता पहा सराव संच 4 मध्ये आपल्याला खालील संख्यांची ऋण धन असं वर्गीकरण करायचे. आता इथे मी काय करतोय, ज्या ऋण संख्या येतात त्यांना गोल करतो, बरोबर. पहा -5 ही धन आहे का ऋण, तर ही एक ऋण संख्या आहे. अधिकचे 4 ही काय एक धन संख्या आहे. -2 ही काय ऋण संख्या. आता इथं 7 ला चिन्ह कोणतंच नाही, म्हणजे ही कोणती झाली धन संख्या झाली. त्यानंतर अधिकचे 26 ही एक धन संख्या झाली. त्यानंतर -49 इथे वजाचं चिन्ह आलं म्हणजे ही काय झाली एक ऋण संख्या झाली. इथे वजाचं चिन्ह आलं म्हणजे -37 ही पण एक ऋण संख्या झाली. 19च्या नंतर इथे कोणतंच चिन्ह नाही म्हणजे ही एक धन संख्या आहे. -25 इथे वजाचं चिन्ह आलं म्हणजे ही एक ऋण संख्या झाली. इथं अधिकचे 8 आहेत, याला शंकाच नाही की ही काय धन संख्या आहे. इथं 5 ला अधिक नसले तरी 5 काय ते धनसंख्या, कारण का इथे वजाचं चिन्ह दिलेलं नाही, वजाचं चिन्ह दिलेलं नाही किंवा ऋण चिन्ह दिलं नाही म्हणजे ही एक धनसंख्या. -4 ही एक ऋण संख्या झाली. -12 ही एक ऋण संख्या झाली, आणि हे 27 एक धनसंख्या आहे. म्हणजे ऋण संख्या आणि धनसंख्या हे जे मी गोल केलेले आहेत ह्या काय येतात तर एक ऋण संख्या आहे. ऋण संख्या आहेत म्हणजे ज्या गोल केलेल्या नाहीत त्या काय आहेत इथे, त्या आहेत इथलच्या धन संख्या. अधिकचे 4 7, अधिकचे 26, त्यानंतर 19, त्यानंतर अधिकचे 8, त्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 27. आता हे जे खाली अधोरेखित केलेले आहेत रेड कलरने लाल कलरने तर ते कोणते आहेत धन संख्या आहेत, आणि हे जे गोल गोल केलेले आहेत हे आहेत ऋण संख्या. आता प्रश्न दुसरा थोडा इंटरेस्टिंग आहे बघा. प्रश्न दुसऱ्यामध्ये काय सांगितले, खालील काही शहराचे तापमान दिलेले आहे म्हणजेच टेम्परेचर दिलेलं आहे आणि चिन्हाचा वापर करून त्यांचे लेखन करायला सांगितलं. इथे स्थान दिलं, एक इथे दिले शिमला, त्यानंतर लेह, दिल्ली आणि नागपूर अशा 4 ठिकाणावरचं काय दिले तुम्हाला तापमान दिले. शिमला मध्ये जर वर्णन केलं तापमानाचं तर काय सांगितलं 0च्या खाली 7 डिग्री सेल्सिअस. आता जर आपण जर अशी जर तापमापी जर घेतली इथे, आपण काय घेतली इथे, आपण इथे एक तापमापी घेतली तर इथे आरंभ बिंदू म्हणजे आपला 0 डिग्री सेल्सिअस असेल. वरती एका युनिटला 1 2 3 4 अशा प्रकारे, आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर इथं -1 -2 -3 -4 अशा प्रकारे. तर बघा इथं काय सांगितलंय आपल्याला की शिमलामध्ये 0च्या खाली किती आहे -7. ही आपल्याला रेषा अजून काय करावं लागेल, खाली आपण थोडी वाढवूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पहा -4 झाल्यानंतर इथं काही -4 झाल्यानंतर इथे येईल आपलं -5 -6 आणि -7. एक मिनिट बघा मित्रांनो काय म्हटलं होतं मी, 0च्या खाली काही -1 -2 -3 -4 -5 -6 -7 आणि अजून याच्या खाली पण संख्या येणार आहेत. तसंच इथं वरी पण काय येणार आहेत संख्या येणार. या 4च्या वरती पण काय येतील काही संख्या भरपूर येतील, जसं की 5 6 7. आता इकडे लक्ष द्यावं लागेल की शिमलाचं जे दिलेले आहे आपल्याला किती दिले 0च्या खाली 7 डिग्री सेल्सिअस. मग 0च्या खाली जर 7 डिग्री सेल्सिअस जर पाहिलं तर 0च्या खाली 1 2 3 4 5 6 7 म्हणजे याचं जे उत्तर येईल हे काय येईल, हे येईल आपल्याकडे खाली म्हटलं की काय आलं -7 डिग्री सेल्सिअस. -7 डिग्री सेल्सिअस, -7 डिग्री सेल्सिअस. पुन्हा इथे काय दिलं खाली, खाली किती दिलं 12,
म्हणजेच हे काय होईल, याला आपल्याला -12 डिग्री सेल्सिअस म्हणावं लागेल. तसं दिल्लीचं काय सांगितलं, 0 डिग्रीच्या म्हणजे 0 अंशाच्या वर म्हणजेच +22, याला आपल्याला वजाचं चिन्ह नाही लिहिलं, म्हणजे वजाचं चिन्ह नाही किंवा अधिकचं चिन्ह लिहिण्याची गरज पडणार नाही, वजाचं लिहिताच येणार नाही, कारण हे काय 0 डिग्रीच्या वरती आहे. नागपूरचं पण काय दिलंय, वर दिलंय, वर म्हणजेच काय आलं, अधिक 31 डिग्री सेल्सिअस असं आपल्याला इथे म्हणावं लागेल. त्यानंतर तिसरं आहे, खालील उदाहरणावरून संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा. एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे. खोलीवर आलं म्हणजेच काय आलं तर -512 मीटर, -512 मीटर म्हणावं लागेल. त्यानंतर हिमालयातील उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून इथं प्रश्न शब्द वापरला, म्हणजे काय आला, हा समुद्र सपाटीपासून वरती असेल, उंची दिली, खोली नाही दिलं, इथे शब्द काय वापरला, उंची, म्हणजे याला आपल्याला काय लागेल, अधिक 8848 मीटर, ही काय असेल, धनसंख्येमध्ये. जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग, अंतरावर, आता पतंग हा पाण्यात तर नाही, खाली किंवा उडणार नाही, तर हा काय असेल, धनच असेल, म्हणून याला पण आपल्याला 120 मीटर वरच धरावं लागेल, उंच. आणि शेवटचा जो प्रश्न आहे आपला भुयार, आपण चारही प्रश्न पाहिला, तर भुयार हा जमिनी खाली आला म्हणजे इथं -2 मीटर असं आपल्याला म्हणावं लागेल. बघा, अशा प्रकारे आपण इथे सराव संख्या 4 आणि धन ऋण संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक म्हणजे इंटिजर, ज्याच्यात की धन ऋण आणि शून्याचा समावेश होतो, या सर्वांचा अभ्यास बघितला आहे. याच्या नंतरचा जो भाग आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.